गडिंग्लजमध्ये घरफाळा पाणीपट्टी वाढीविरोधात भाजपा आक्रमक. नवीन नळ कनेक्शन कामात त्रुटीबाबत तातडीने दखल घेण्याची मागणी. कचरा उठाव व गटार स्वच्छता नियमित करण्याबाबत प्रशासनाला सूचना. गडिंग्लज शहरातील घरफाळा पाणीपट्टी आणि स्वच्छता समस्यांबाबत गडिंग्लज भाजपच्या वतीनं नगर परिषदेचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी नगरसेविका स्वाती कोरी, भाजपा तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात सन 2025-26 या चालू वर्षात तसंच मागील 4 वर्षातील घरफाळा आकारणीचे सूत्र, संबंधित परिपत्रक आणि सारणी याबाबत संपूर्ण माहिती तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात घरफाळा आणि पाणीपट्टी वाढ करू नये, अन्यथा नागरिकांवर आर्थिक भार पडेल असा इशाराही देण्यात आला. वाढीव दर लागू केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं. केंद्र शासनाच्या निधीतून सुरू असलेल्या नवीन नळ कनेक्शन योजनेतील कामांबाबतही गंभीर त्रुटी निदर्शनास आणण्यात आल्या. HDPE पाईपलाईनसह CPVC नळ कनेक्शन देताना काही ठिकाणी गटारी आणि रस्त्यांच्या कडेला पाईप सोडण्यात आले असून जड वाहनांच्या वाहतुकीमुळे ते नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे अशा ठिकाणी लोखंडी पाईप कव्हर घालून गटर क्रॉस करून घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. काम करताना स्थानिक अडचणी लक्षात घेऊन योग्य तो मार्ग काढावा. तसंच ठेकेदाराकडून काम करताना प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहून दर्जेदार काम पूर्ण करून घ्यावं, अन्यथा भविष्यातील दुरुस्ती आणि देखभाल खर्चाचा बोजा नागरिकांवर पडेल असं निवेदनात नमूद करण्यात आलंय. याशिवाय शहरातील कचरा उठाव आणि गटार स्वच्छता वेळेत करण्यात यावी. फुटलेल्या गटारींची दुरुस्ती करून पाण्याचा निचरा सुरळीत करावा अशी मागणीही करण्यात आली. घंटागाडी वेळेपूर्वी निघून जात असल्यानं काही घरांमधील कचरा उचलला जात नाही. घराबाहेर ठेवलेल्या कचऱ्याच्या बादल्या भटक्या कुत्र्यांकडून विस्कटल्या जात असल्यानं चालकांना योग्य सूचना देऊन सर्व घरांमधील कचरा नियमित उचलला जाईल याची खात्री करावी असं निवेदनात नमूद करण्यात आलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.